चोटा बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेक दिवसांपासून बंद असल्याने पशुपालकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे। चोटा बाजार परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक दिवसांपासून कुलूप बंद अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे। डॉक्टर तसेच आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे उपचार सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे। परिणामी उपचारासाठी येणाऱ्या पशुपालकांना निराश होऊन परत जावे लागत आहे। शासकीय सुविधा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आजारपणासाठी पशुपालकांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे। त्यासाठी मोठा खर्च करावा लागत असून आधीच वाढलेला चारा, औषधोपचार आणि संगोपनाचा खर्च यामुळे पशुपालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। दरम्यान दवाखान्याच्या इमारतीची स्थितीही अत्यंत दयनीय झाली आहे। परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून संपूर्ण परिसर डम्पिंग ग्राउंड सारखा दिसत आहे। लाखो रुपये खर्चून उभारलेली ही शासकीय इमारत अक्षरशः कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहे। पशुपालकांनी प्रशासनाने तातडीने रिक्त पदे भरून नियमित सेवा सुरू करावी आणि परिसराची स्वच्छता करावी अशी मागणी केली आहे। हा आमच्या चोटा बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखाना आहे। हा बरेच दिवसापासून बंद आहे, कारण इथं स्टाफ आणि डॉक्टर अवेलेबल नाही आहे। त्यामुळे हा एक डम्पिंग ग्राउंडपेक्षा कमी राहिला नाही। आणि कसं आहे, शेतकरी हिताच्या सरकार मोठमोठ्या घोषणा करते, परंतु सगळे पशुपालक आणि जनावरं हे शेतकऱ्यांजवळ आहेत आणि शेतकरी जनावरांवर आधारित आहेत। परंतु वेळेवर इलाज मिळाला नाही, जनावर आजारी पडले तर शेतकऱ्यांचं फार मोठं आर्थिक नुकसान होऊ शकते। आणि हे नुकसान शेतकऱ्यांचं व्हाव नाही यासाठी सरकारनं जागे होऊन इथं संपूर्ण स्टाफ आणि डॉक्टर यांची टीम लवकरात लवकर अवेलेबल करून द्यावी, अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल। ॲडव्होकेट मंगेश ताडे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष। चोटा बाजार येथे पशुवैद्यकीय दवाखाना येथे एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे इथं परिस्थिती दवाखान्याची डम्पिंग ग्राउंड सारखी झालेली आहे। पशुपालक यांनी जावे कुठे, सर्व खाजगीकडे जावं लागत आहे। तर आमची मागणी ही आहे की जिल्हा परिषदला की इथं पूर्णवेळ कर्मचारी देण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येणार।